अगं बाळांनो, या रे सगळे माझ्या जवळ. आज मी तुम्हाला एक खूप गोड गोष्ट सांगणार आहे. एका छोट्या सुंदर गावात एक छोटासा मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं मोनू. मोनू खूप चांगला आणि दयाळू मुलगा होता. त्याला झाडं, फुलं आणि पक्षी खूप आवडायचे. एके दिवशी सकाळी मोनू अंगणात खेळत होता. तेवढ्यात त्याला चिवचिव चिवचिव असा आवाज ऐकू आला. मोनूने इकडे तिकडे पाहिलं तर झाडाखाली एक छोटीशी चिमणी बसली होती. ती थोडी घाबरलेली दिसत होती आणि उडूही शकत नव्हती. मोनू हळूच तिच्या जवळ गेला. त्याने तिला अलगद हातात उचललं. मोनू म्हणाला, घाबरू नकोस छोट्या, मी तुझा मित्र आहे. मोनूने तिला थोडंसं पाणी दिलं आणि थोडं धान्यही ठेवलं. थोड्या वेळाने चिमणीला बरं वाटू लागलं. मग मोनूने तिच्यासाठी छोटंसं घरटं बनवलं. लहान काड्या आणि पानं घेऊन त्याने ते झाडाच्या फांदीवर अलगद ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मोनू पुन्हा त्या झाडाजवळ गेला आणि काय झालं माहित आहे? ती चिमणी आनंदाने फुर्र उडाली आणि मोनू भोवती गोल गोल फिरू लागली. जणू ती म्हणत होती, धन्यवाद मित्रा. मोनू खूप आनंदी झाला. आजी हसत म्हणाली, बाळांनो, प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर प्रेम करा, तेही आपलेच मित्र असतात. चला आता